त्यांचा खूप ज्ञानाने भरलेला आहे, पण जे काही थोडंफार आम्हाला ऐकायला मिळालं सर्वांनाच, तर खूप खूप साहेबांचे मनापासून आभार मानते. आज भाग्यवान आहे की आज आशिया खंडातलं सर्वात मोठी संस्था आपली शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचे संघटक आज आपल्या इथं आलेले आहेत आणि आपल्याला अतिशय उत्तम उद्बोधन केलेलं आहे. म्हणूनच आपण सर्व आज आणि अनेक वेळा भाग्यवान आहेत असं मी म्हणते. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, शैक्षणिक अभ्यास आहे. शिक्षण आज काय असेल, उद्या काय असेल आणि शिक्षणात नंतर काय असणार आहे हे सगळं त्यांचं तोंडपाठ आहे. प्रचंड अभ्यास आहे त्यांचा, अत्यंत बारकाईने केलेला अभ्यास आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रचंड अभ्यास आहे. आणि मग आज शिक्षक कसा असायला पाहिजे, आज शिक्षक कुठे असायला पाहिजे आणि विद्यार्थी कुठे असायला पाहिजे हे सगळ्यांचा गोषवारा त्यांच्यामध्ये प्रचंड आहे. आज आपल्याला वेळ नाही, खूप अनेक गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळं त्यांनी अतिशय थोडक्यात फक्त अण्णांचं तुम्हाला आठवण दिले. पुन्हा एकदा आपण स्वतंत्र एपिसोड दिले की नुसतं शिक्षणावर बोलण्यासाठी आपण बोलूया. मला जास्त बोलायचं नाही, पण अण्णा आणि वहिनींचा प्रचंड त्याग आहे. जसं साहेबांनी आता सांगितलं की लक्ष्मीबाईंची तर त्यागाची तोडच नाही. अण्णा सतत महाराष्ट्रावर बाहेर जात देणग्या गोळा करत आणि संपूर्ण जबाबदारी बोर्डिंगमधल्या मुलांची लक्ष्मीबाई घेत आणि मग अन्न कमी पडले की आपला एक एक दागिना देत विकायचा आणि त्याच्यावर त्या विद्यार्थ्यांना जेवायला घालायचं. रात्री उठून मायेचं पांघरूणही घालायचं. थंडी वारा असेल तर अण्णासुद्धा येऊन मुलांना पांघरून घालत असत. तर लक्ष्मीबाईंची तर तोडच नाही. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आता नाही तो वेळ नाही थोडे. विद्यार्थ्यांना मी एकच सांगते की आता जसं साहेबांनी सांगितलं की पवार फॅमिली आणि आपले अण्णांची फॅमिली हे सगळे खूप ऋणानुबंध आहे. 1940 1940 पहिल्यांदा अण्णा तुमच्या घरी आले आणि तुमच्या वडिलांनी 1948 साली 5,000 रुपये ग्रँट मध्ये दिलेले होते. त्यांच्या फोटोच एक माझ्याकडे. आणि अण्णा बारामतीला यायचे नेहमी आणि वडिलांनी ते देणग्या गोळा करायला जायचे. हे सगळं आहे. त्याच्याही पलीकडं सांगते की आम्हाला आमच्या आईवडिलांनी पण रयत शिक्षण संस्थेमध्ये सातारला शिकायला पाठवलं. आज जण शिकायला होते. मोठे भाऊ अप्पासाहेब पवार पण होते आणि अजितदादाचे वडील सुद्धा तिथं होते आणि त्यांनी त्या काळातल्या प्रमाणे की भाकरी भाजलेल्या आहेत, सरपण फोडलेलं आहे, स्वयंपाक बनवलेले माझ्या मोठ्या भावाने, अजितदादाच्या वडिलांनी सगळ्यांनी. आणि मी सुद्धा तिथं हॉस्टेलमध्ये होते, तर हॉस्टेलची सुद्धा सगळी जबाबदारी माझ्यावर पी पाटील म्हणून प्रिन्सिपल होते, त्यांनी दिली होती. म्हणजे हे सगळं आम्ही रयत शिक्षण संस्था कर्वेर अण्णा ह्या सगळ्या आम्ही फॅमिलीतलेच एक आहोत असं आम्हाला नेहमी असतं. आता तो आमच्यावर संस्कार झालेला आहे आणि त्यामुळं कारण आम्हाला नेहमी कर्वेर अण्णांचं मोठमोठ धान्य गोळा करून ही संस्था उभी केलेली हे आम्ही कधीच विसरत नाही. किंवा हे वाढवले आणि अनवाणी पायाने अण्णा चालायचे हे सुद्धा त्यांचे पाय आम्ही कधी विसरत नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही पवार फॅमिली जवळजवळ अण्णांसाठी ह्या संस्थेसाठी वाहून घेतलेलं आहे. आम्ही काही वेगळं काही करत नाही आहे. या अण्णांनी जर या मोठमोठ धान्य गोळा करून अनवाणी पायांनी ही संस्था उभी केली तर आम्ही फक्त राखणदार आहोत. आम्ही फक्त अण्णांची हे ज्या संस्थेची ती राखण करावी आणि अण्णा संस्था पुढं न्यावी एवढंच आम्ही छोटंसं काम करतोय. तर आपण आलात. अण्णा खूप महान आहेत, लक्ष्मीबाई पण प्रचंड महान आहेत आणि त्यांचा सगळ्यांनी बारकाईने पुस्तकं वाचून अभ्यास केला पाहिजे. नुसते वक्तृत्व स्पर्धेसाठी न वाचता खूप पुस्तकं आहेत त्यांच्या जीवनावर आणि त्याचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे की ही संस्था उभी राहते, ही नुसत्या ह्यांनी घडत नाही. त्याच्यामागे किती प्रचंड कष्ट आहेत, प्रचंड त्याग आहे, प्रचंड संघर्ष आहे. हे सगळं तुम्ही अभ्यासाला पाहिजे. एवढेच त्या निमित्ताने सांगेन. आज मला इथं बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद.